गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐशी शिष्यांची विनंती, ऐकोण सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती, प्रीती पावा गुरुचरणी. ऐक शिष्य चिडोमणी, ऐक शिष्य चुडामणी. धन्य धन्य तुझी वाणी, आठवत असे तुझी प्रश्नी. आदि मध्य अवसानक. प्रश्न केला परवानिका, सांगेन ऐ तुझ विवेका. अत्रि ऋषीच्या पूर्वका, सृष्टी उत्पत्ती पासुनी. पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वा ठाई. आपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची कारणे. आपो नारायण आपण, सर्वा ठाई वासपूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच गुण, अंड निर्मिले हिरण्यवर्ण. तेची ब्रह्मांड नाम जाहले, रजोगुणे ब्रह्म यासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देका, फुटोनी शकले झाली द्वैका. एक आकाश एक भूमिका, होऊन ठेवी शकले दोनी. ब्रह्मा तेथे उपजोन, रचिली 14 ही भुवने. 10 दिशा मनस वचन, काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन पर्येसी, 7 जन ब्रह्मपुत्र. मरीची अत्रि अंगिरस, पुलस्त पुलह ऋतु वसिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ, सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण. सप्तपुत्रामधील अत्रि, तेथून पीठ गुरुसंतती. सांगेन ऐक एक चित्ती, सौभाग्यवंता नामधारका. अत्रि ऋषींची भार्या, नाम तिचे अनसूया. पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तेचे जाण. तिचे सौंदर्य लक्षण, वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयाभीत. स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित, म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळुनी, त्रिमूर्ती पाशी जाऊनी. विनविताती प्रकाशोणी, आचार अत्रि ऋषींचा. इंद्र म्हणतसे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनसूया. आचार तिचा अगम्य, काय सांगो विस्तारोनी. पती सेवा करी भक्तिसी, म्हणो वाक्काय कर्मेसी. अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नवे कवने काळी. तिचा आचार देखोनी, सूर्य भीतसे गगनी. उष्णतिसी लागे म्हणूनी, मंद मंद तपतसे. अग्नि झाला अतिभीत, शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवणी देखा, नम्र झाली तिची पादुका. शाप देईल म्हणून ऐका, समस्त आम्ही भीतसो. नेनो घेईल कवनस्थान, कवन देवाचे हिरोन. एखाद्यावर देताची क्षण, तोही आमुते मारू शके. त्यासे करावा उपावो, तू जगदात्मा देवरावो. जाईल आमुचा स्वर्ग ठावो, म्हणून तुम्हा सांगो आलो. न कराल जरी उपावयासी, सेवा करू आम्ही तिसी. तिच्या द्वारी अहर्निशी, राहू चित्त धरुणी. ऐसे ऐकोणी त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती. चला जाऊ कैसी सती, पतिव्रता म्हणताती. व्रतभंग करुणी तिसी, ठेवोणी येऊ भूमिसी. अथवा वैवस्वात लयासी, पाठवू म्हणून निघाले. वास पहावया सतीचे,
त्रैमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे आश्रमा आले आत्रीचे अभ्यागत होवणे ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रैमूर्ती आपण अनसूयेसी आश्वासून अतिथी आपण आलो म्हणती क्षुदे करुणी बहुत पिरोन आलो आम्ही ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि काठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनसूये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐको आम्ही ठाकोणी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया इतुके ऐकोणी अनसूया नमन केले अतिविनया बैसकार करुणिया शालन केले चरण त्याचे अर्ध्यपाद्य देवणी त्यासी गंधाक्षता पुष्पेशी सर्वेची म्हणतसे हर्षी आरोगण सारिजे अतिथी म्हणते तये वेळी करुणी आलो आपण आंघोळी ऋषी येतील बहुता वेळी त्वरित आमासी भोजन द्यावे वास पाहुणी अतिथी ते काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरिते केला ते बैसकार बैसवोनिया पाटावरे द्रुतेसी पात्राभिधार करी घेवोणी आली अनसूया नारी शाक पाक तये वेळी तिसी म्हणते अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखोणी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होवनी आम्हासे अन्न वाढावे पर्येसी अथवा काय निरोप देसे आम्ही जाऊ नाही तरी ऐकोणी अतिथीचे वचन अनसूया करी चिंतन आले विप्र पहावयाम्यन पुरुष कारणिक होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी अतिथी विमोक तपोहानी पती निरोप केव उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खळ पतीचे असे जरी तप फळ तारील मज म्हणतसे ऐसे विचारुणी मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करी स्वचित्तेसी वाढीन नग्न म्हणतसे पाकस्थान जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे पेडुनी झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होऊनी सती देखा घेवोनी आली अन्नोदका तव तेची झाली बाळका ठाया पुढे लोळती बाळके देखोणी अनसूया भयचकित होवोनिया पुनरपि वस्त्रेने सोनिया आली तया बाळकापाशी रोदन करिता तिथिनी बाळे अनसूया राहवे वेळोवेळे क्षुधार्थ झाली केवळे म्हणून कडे घेतले कडे घेवोनी बाळकांसी स्तनपान देतसे हर्षी एका सोडोनी एकासी निवारण करी क्षुदेचे पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्र क्षुधा गेली तपपड ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्न त्याचे क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्णीसी त्याचे क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण बालाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र स्थानपान करवे अनसूया सुंदर तपस्वी हो अत्रि ऐसा अनसूया ऐशी अत्रीची रमणी न होती मागे ऐकिली कवणी त्रैमूर्तीची झाली जननी
ख्याती झाली त्रिभुवने कडे घेऊनी बाळकांसी खेळवी तसे ती गांसी घालुनी बाळका पाळणेसे पयंदे गायी तये वेळी पयंदे गायना ना परी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्लासे सुप्त सप्तस्वरे संभोकितसे त्रैमूर्तिसी इतक होता तये वेळी माध्यान काळी अतिथी वेळी अत्रि ऋषी मन निर्मळी आले आपुले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखिला अनसुया गात कैची बाळे ऐसे म्हणत पुसतसे तये वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहात त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता अत्रिदेका संतोष विष्णू पिनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तये वेळी बाळे राहिली पाळणेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्रि ऋषी अनसुया पतिव्रता तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर मागजे इच्छिसी अत्रि म्हणतसे सतीसी जे वांछिले ते माग आता अनसुया म्हणे अत्रिशी प्राणेश्वरी तूच होशी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमुच्या पुत्रांपरी हेची मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकोनी वर दिदला मूर्ती तिनी राती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रैमूर्ती राहिले तेचे घरी अनसुया पोशी बाळकांपरी नामे ठेविले प्रीती करी त्रिवर्गांची परियेसा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनसूयेचे दुर्वास आणि चंद्रदेखा उभे रावणी माता विमुखा निरोपमागती कवतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास आमुते नित्य दर्शना तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णू मूर्ती असेल तुम्हा ते धरोणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मणी धरावे तुम्ही त्रैमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रैमूर्ती ऐक्य होवणी दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाले अनसूयेच्या घरी देखा त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेया ऐका मूळपीठ श्री गुरूंचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी जय जया सिद्ध योगीश्वरा भक्त जनांच्या मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधू तुझेणी प्रसादे मज ज्ञान उपजले सती काज तारकामुचा योगीराज विनंती माझी परियेसा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागुती अवतार झाले गुरु कवने परी निरोपावे विस्तारुनी बाळकांसे सांगावे स्वामी प्रीतिसी श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे मने सरस्वती
गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाभिष्ट साधते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रैमूर्ति अवतार कथनं नाम चतुर्थोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।